या समासामध्ये रामदास स्वामी भगवंताचे कीर्तन कसे करावे हे सांगतात. बरेचसे लोक कीर्तनकार असतात. कीर्तनाचा विषय लोकांना बोधप्रद असावा, ज्ञानप्रद असावा, म्हणून आधी तो विषय समजावणे, मग त्या विषयाचे विस्तार करणे आणि मग त्या विषयाचे पासून आपल्याला काय शिकायचं आहे ते सांगणे, हे त्या कीर्तनकाराला जमलं पाहिजे. आणि कीर्तनकाराचे बोलणे प्रेमळ, मधुर, मृदू आणि बोधप्रद असतं. लोकांनी सांगितलं म्हणून काहीतरी कीर्तन करतो आहे, बोलतो आहे, कशाला वेळ नाही आहे. पण लोकांना करमणुकीसाठी फक्त एखादी गोष्ट सांगतो आहे, कथा सांगतो आहे. हे एवढंसं कीर्तन कामाचं नाही. कथा ऐकल्या लोक हुशार तयार असतात सगळे. कथा ऐकणे म्हणजे बस, एखादी गोष्ट सांगा म्हटलं की लगेच ऐकायला तयार होतं. पण एखादं ज्ञानबोध करा म्हटलं तर, उपदेश करा म्हटलं तर लोक जास्त बसणार नाही, लगेच उठून जाते. रामायण कथा लागली की सगळे येतात. पण कोणी भगवद्गीतेचं वाचन करतो म्हटलं तर फार कमी लोक येतात. त्याचे बोध सांगितले, इथे कथा सांगितली नाही, रामाची हकीकत ऐकायला मिळते. त्या हकीकतीलाही महत्त्व नाही, त्या शब्दालाही महत्त्व नाही, त्या ऐकण्यालाही महत्त्व नाही. का? तुम्हाला त्याच्यातून काय मिळालं? तुम्ही ते एवढा वेळ दिला, श्रवण केले, आणि ते श्रवण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात उपयोगी पडणारं असं तुम्ही काय घेऊन जाताय, हा विचार झाला पाहिजे कीर्तनकाराचा. आणि एक श्रवण करणाऱ्याने पण असंच कीर्तन असेल तरच जावं, नाही तर जाऊ नये. प्रत्येक मनुष्याला जो जन्म मिळालेला आहे तो जन्म मोजून मापून मिळालेला काळ आहे. आयुष्यमान म्हणून जो काळ मिळाला आहे तो मोजून मापून मिळालेला आहे. जसं एक क्षण जातो आहे तसे तसे तुमचे ते मोजमाप कमी होते, त्याची गणना जी आहे ती कमी होत जाते. मग क्षणाची, काळाची, पळाची, दिवसाची, अशा प्रकारे महिन्यांची, वर्षांची अशी कमी होत जाते. मनुष्य जन्म महत्प्रयासाने मिळतो आणि या एकाच जन्मामध्ये, एकाच योनीमध्ये आपला उद्धार करता येतो. मोक्षमुक्ती प्राप्त करून जन्ममरणाच्या फेऱ्यातून वाचता येतो. जन्ममरणाचा फेरा भयानक आहे, दुर्धर आहे, फार क्लेशदायक आहे. म्हणून जन्मच फार क्लेशदायक आहे. त्याच्यानंतर जन्मानंतर जे जीवन आहे तेही फार कठीण आहे. आणि आता कलियुग आहे. कलियुग आहे, इथे कलह चाललेला आहे. कोणाला कोणाचा मेळ नाही, कोणाला कोणाचं रिस्पेक्ट नाही, सन्मान नाही, मान सन्मान नाही, आणि कोणाविषयी प्रेम नाही. सगळे स्वार्थाने भरलेले आहेत. गोष्टी मोठ्या मोठ्या सांगतात. काही लोक भजनं पण करतात, काही लोक तीर्थाटन करतात, काही लोक दान पुण्य पण करतात. पण कधी एखादा गरीब अचानक आला तर पुण्यामध्ये, तर त्याला अशा भाषेमध्ये बोलतील की हाच माणूस काल तिकडे एखाद्या मंदिरात जाऊन भिकाऱ्यांना अन्नदान करत होता का प्रश्न पडेल. म्हणजे सगळेजण जे काय करतायत ते आपल्या स्वार्थापुरती करतायत, आपल्या मोठेपणापुरती करतायत बस. आणि त्याच्यामुळे सगळीकडे हाहाकार माजलेला आहे, अहंकार माजलेला आहे. सगळ्या दुर्बुद्धी, दुराचाराचा थैमान आहे. म्हणून कलियुग म्हटलेलं आहे. कलियुगामध्ये कुठल्या गोष्टीला धर्मच राहिला नाही, मर्यादा राहिली नाही, शिस्त राहिली नाही. जो तो मीच शहाणा, मीच मोठा असं म्हणतो आहे. त्यामुळे शांती नाही, समाधान नाही आहे, सुख नाही आहे. एखाद्याच्या वाटेला सुख आलं तर कोण कधी त्याचं सुख ओरबडून घेईल सांगता येत नाही. असंही कलियुग आहे.
या काळामध्ये ज्ञानबोधाची फार गरज आहे, उपदेशाची फार गरज आहे, ते मनावर संस्कार होणाऱ्या ज्ञानाची, शिकवणीची फार गरज आहे. मग ती ज्या ज्या मार्गातून करता येते त्यापैकी एक मार्ग म्हणजे कीर्तन. कीर्तनातून समाज प्रबोधन करता येते, पण तो कीर्तनकार तेवढ्या तयारीचा असला पाहिजे. त्याचा विषय रटाळ असेल, त्याचं बोलणं कर्कश असेल, त्याच्या गायनाला काही ताल नाही, सूर नाही असं असेल, ते कसलं कीर्तन आहे? ज्यांना कळत नाही ते लोक बसतील. ज्यांना त्यातलं काहीतरी कळते आहे ते बसणारच नाही. खूप दिवस उपायचे असेल ना, तर काय खायला दिलं तर खातो, तो काय चव बघत नाही. पण ज्याला आपल्या घरी रोज चांगलं अन्न मिळते आहे, तो बाहेर गेला कुठे जेवायला, कोणाकडे बोलवलं त्याला, तर तो चव बघणारच. त्याला अपेक्षा असणार काहीतरी चांगलं बनवावं, आणि वावगं नाही आहे. तसंच जे लोकांना ज्ञान आहे, अभ्यास आहे, त्यांना अपेक्षा असते कीर्तनकाराचं खरंच कीर्तन चांगलं झालं पाहिजे आणि त्यातून समाज प्रबोधन झालं पाहिजे. म्हणून त्याचं वचन मृदू असले पाहिजे आणि ऐकायला अगदी सुंदर असलं पाहिजे, आनंददायी असलं पाहिजे. कारण जे शब्द येतात ते शब्द परेतून येतात, आणि परा जी आहे ती जे आपलं मूळ जाणीव आहे, शुद्ध भाव आहे, त्याच्यातून उत्पन्न झालेले ती एक जाणीव आहे, ते ईश्वराचं रूप आहे. मग त्याचा अंमल आणि त्याचा प्रचार प्रसार प्रसन्न मनाने आणि प्रेमभावाने करता आला पाहिजे. मग कीर्तन हे असं मधुर गोड असलं पाहिजे, आणि बोधपर असलं, ज्ञानपर असलं. नुसती कथा सांगून काय फायदा नाही, त्याने काय मिळणार आहे? तर कथेचं मूळ प्रारंभ, मग त्याचा विस्तार, आणि त्याच्यातून मग शेवटी आपल्याला काय घ्यायचं आहे, काय शिकायचं आहे, सार द्यायचं, हे लोकांपर्यंत पोचवण्याची तयारी पाहिजे. अशा कीर्तनाची लोकांना गरज आहे. आणि हे जे कीर्तन आहे ते करणारा तेवढाच पटीचा असला पाहिजे, त्याला स्वतःला आत्मप्रचिती असते, त्याला ज्ञानबोध स्वतः त्याचा साधन अभ्यास झाला पाहिजे. त्याचे जे शब्द आहेत ते अगदी प्रज्ञा जागृत होऊन आपोआप आलेले असते. वाचतोय, तयारी करतोय आणि लोकांसमोर बोलतोय, अशा कीर्तनकाराचं बोल शब्द लोकांना उपयोगी पडत नाही, करमणूक होईल, उपयोगी पडत नाही. म्हणून कीर्तनकाराचा स्वतः अभ्यास असला. हे कीर्तन आहे ते भगवंताविषयीच असावं. असं हल्ली लोक कुठल्या विषयावर कीर्तन करतात, कोणावर पण करतात, असं नाही आहे. परमात्म्याविषयी काहीतरी ज्ञानबोध सांगणारं कीर्तन असतं, संता महंतांची महती सांगणारं कीर्तन असतं. लोकांना काहीतरी असं शिकवून, त्याचं शिकवण मिळणार आहे, लोकांमध्ये ऊर्जा जागृत होणार आहे, लोकांना विवेक करायला लावणार आहे, आणि लोकांच्या मनातले जे किलमिश आहे, वाईट विचार आहे, शंका आहे, गळून पडणार आहे, आणि लोक भक्ती मार्गाला लागतात. भगवंताची भक्ती मनोभावे शुद्ध भावनेने करते, आणि तेने करून लोकांना खरोखरच सुख शांती समाधान प्राप्त होईल, भगवत कृपा होईल, मोक्षमुक्ती प्राप्त होईल. म्हणून कीर्तन हे अशा प्रकारचं असला पाहिजे. कीर्तनकाराला स्वतः त्याचा साधन अभ्यास असला पाहिजे, त्याच्यातली तयारी असली पाहिजे, त्याच्यावर सरस्वती प्रसन्न असली पाहिजे, आणि मग त्याने लोकांपर्यंत जायला पाहिजे, लोकांना बोध करायला पाहिजे. रामदास स्वामींनी ज्ञानबोध करताना, उपदेश करताना समाजातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या लोकोपयोगी आहेत त्यांच्यावर फार लक्ष दिलेलं आहे, आणि त्यासुद्धा किती महत्त्वाच्या आहेत ते त्यांना दाखवून द्यायचं, आणि खरोखर महत्त्वाचं आहे. रामाने सेतू बांधला, पण त्या खारी जे ते वाटा त्याचा आला ते पण महत्त्वाचं होतं, त्या वानरसेनेने मदत केली ती पण महत्त्वाची होती. तसं भक्ती मार्गामध्ये जे जे काही भक्ती करण्यासाठी साधन अभ्यास आहेत
साधन मार्ग आहेत ते मार्ग लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ते लोकांनी त्याप्रमाणे कसं चालावं, कसं करावं हे फार महत्त्वाचं आहे. कीर्तनकाराचा काय सांगितलं आवाज मधुर असायला पाहिजे. कारण अध्यात्मभक्तीमध्ये नाद ब्रह्माला फार महत्त्व आहे. तो नाद जो आहे, तो स्वर आहे, तो असा मनमोहक, आनंदकारक आणि मनावर परिणाम करणारा, तो मनापर्यंत पोहोचून त्यातून जे काय सांगायचं बोध तिथपर्यंत लोकांपर्यंत उघड करून सांगणारा अशा प्रकारचा असतो. म्हणून कीर्तनकार स्वतः शुद्ध मनाचा असला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे. पैशासाठी कीर्तन करतो आहे, कमाईवर लक्ष देऊन कीर्तन करतो आहे, ह्याचे ज्ञानबोध याचा उद्देश याचं कीर्तनात लोकांपर्यंत फलदायी करणार नाही. तर ती भगवत सेवा आहे, ही एक भगवत सेवा आहे. अशा दृष्टीनेच त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, तेव्हा खरं लोकांना ते कळणार आहे. कीर्तन शब्द जसा आहे, किरकिर म्हणजे तेच सांगणे, लोकांवर बिंबवणे. कारण का करावं लागतं ते, की लोक मायेच्या लपेटात आलेले आहेत. लोकांवर मायेचा एवढा प्रभाव आहे की मायेमधली फक्त जे मायावी जगतातली वासना, स्वार्थ, लोभ, मोह, काम, क्रोध हे सगळं त्यांच्यामध्ये भरलेलं आहे आणि ते त्यांना आपल्यामध्ये ओढत आहे आणि ते त्यांना प्रदानही करते. आणि त्याच्यामध्ये लोक जे सांगितलं कलियुगामध्ये स्वार्थी, लबाड, कामणे, वासनेने डबडबलेले, अधीन झालेले वासनेचे असेच लोक आहेत. त्यामुळे अनाचार आहे, दुराचार आहे आणि मग त्याचा त्रास सामान्य लोकांना होतो आहे. अशा परिस्थितीमध्ये कीर्तनकाराचा फार मोठी भूमिका आहे, फार मोठा रोल आहे. ठीक आहे, ती त्याने त्या ज्ञानदिशेनेच बजावली पाहिजे. जसे संत ज्ञानी पुरुष, त्यांना आत्मपजीचं ज्ञान असतं, ते भगवत स्वरूपच असतात. मग आपण त्यांच्यामध्ये तो प्रेमभाव तयार झालेला असतो. त्या ज्ञानबोधाची रूपरेषा त्यांची ठरलेली असते. वेदांत शास्त्र ज्यांनी जे सांगितले त्याच्या बाहेर ते जात नाही. म्हणजे लोकांच्या भावना वासना वाढतील, स्वार्थ, लोभ, मोह वाढतील असं ते वक्तव्य करत नाही. कीर्तनकाराने ही खबरदारी घ्यायला पाहिजे. म्हणून त्याच्या ज्ञानबोधामध्ये, कीर्तनामध्ये सारखं भगवंताविषयी सांगणं आलं. तुमचे देहमन पवित्र कसं ठेवता येईल, वृत्तीभाव पवित्र कसा होईल आणि भगवंताशी तुमचं एकसंग सख्य कसं आहे, असा बोध त्या कीर्तनातून झाला पाहिजे. म्हणून त्याला कीर्तन असं म्हटलं. ते सांग आणि ते सांगणं का सांगायला लागतं मला सांगायचं. मायेचा प्रभाव जास्त होणे, माणूस निरूपणी होता, सद्बुद्धी होते, सलत्याग होता, सभेची झाली. ऐकायला बसला की हो येस हो 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 सगळं कबूल करतो आणि बाहेर जसा जातो तसा मायेचा प्रभाव त्याच्यावर एवढा येतो, त्याचं मन इकडे तिकडे त्या वासनेमध्ये इतकं अडकतं, स्वार्थामध्ये, लोभामध्ये, आणि तो आपले जे दुराचार नकळतपणे त्याच्यातून घडत राहतो आणि तो दुरात्मा होतो, दुष्ट होतो, चांडाळ होतो, समाजाला घातक होतो. पण त्यामुळे समाजामध्ये कलह माजलेला आहे, अशांती मांडलेली आहे आणि त्याच्यासाठी कीर्तनकाराचा रोल फार महत्त्वाचा भूमिका महत्त्वाची आहे. आणि कीर्तनामध्ये म्हणून भगवत भक्ती हेच खरं ज्ञान देणार आहे आणि ज्ञानानेच लोकांमध्ये बदल घडणार आहे. लोकांमध्ये तमोगुण, रजोगुण ज्ञानबोधानेच कमी होणार आहे. लोकांमध्ये सत्वगुणाची वाढ ज्ञानबोधानेच होणार आहे. ज्ञान हाच ईश्वर आहे. ज्ञान हा सुख, शांती, समाधानाचं साधन आहे. आणि ज्ञान हेच मोक्षमुक्तीचं कारण आहे. आणि ते ज्या कीर्तनातून प्राप्त होईल ते कीर्तन करेल, ते बोल करेल. म्हणून कीर्तनकार सुद्धा आत्मप्रचितीचा संतज्ञानी बसला पाहिजे. नुसतं पाठांतर करून लोकांपर्यंत पोचवतात, नुसत्या टाळ्या कर्मणूक लोकांची करतो आहे, हे काही कामाचं नाही. म्हणून मुख्य हेतू समाज प्रबोधनाचा असला पाहिजे आणि भगवंताची भक्ती लोकांमध्ये रुजवायचं असतं. तेच लोकांना तारक पाडणार आहे आणि तेच लोकांना सुख शांती समाधान. राजा श्री